या व्हिडिओच्या सुरुवातीलाच 18 फेब्रुवारी 2026 आणि 21 मार्च 2026 या तारखा डोक्यात लॉक करून टाका. याच्यासाठी की 18 फेब्रुवारीला शिर्डी पोलीस स्टेशन म्हणजे अहिल्यानगरचं ग्रामीण पोलीस स्टेशन आहे. इथे एक तक्रार दाखल झाली. तक्रारीतली जी तरुणी आहे ती तरुणी असं लिहिते की माझे एका व्यक्तीसोबतचे ज्या व्यक्तीसोबत माझे काही संबंध होते अशा व्यक्तीसोबतचे काही AI किंवा मॉक फोटोज जे मॉर्फ केलेले आहेत फोटोज आणि व्हिडिओज हे नीरज जाधव नावाच्या एका माणसाच्या हाती लागले. तो माणूस काय करतो तर तो माणूस याच्या आधी मी त्याला कॅनडा कॉर्नर जिथे ओकस प्रॉपर्टी आहे या ओकस प्रॉपर्टीच्या इथे त्याला मी बघितलेलं आहे आणि साधारण त्या महिलेचं असं म्हणणं असतं की या माणसाने मला असे फोटो पाठवले आणि तो फोटोंवरून मला तो ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करतोय आणि हे फोटो त्यांनी जर समाज माध्यमामध्ये आणले तर माझी खूप बदनामी होईल याच्यामुळे मी घाबरली आहे आणि म्हणून मी तक्रार द्यायला येते असं ती महिला म्हणते. शिर्डीमधली ही 18 फेब्रुवारीची तक्रार तिने दाखल केल्यानंतर या नीरज जाधवला पोलीस उचलतात आणि त्याच्याकडून काय सापडतं त्याच्याकडे अशोक खरातचे भरपूर व्हिडिओ सापडतात. बरं, नीरज जाधव ही व्यक्ती आत्ता मीडियामध्ये जे फार आपण असं म्हणू की मीडियामध्ये काय महाराष्ट्रात आणि देशात जे फार चवीने बघितले जात आहेत आणि ज्या व्हिडिओजबद्दल फार सुरस कथा सांगितल्या जातात त्या सगळ्या व्हिडिओजचा तो सोर्स आहे, मूळ सोर्स ज्याला आपण मूळ स्रोत असं म्हणू. का? कारण हा नीरज जाधवच आहे की ज्याने अशोक खरातच्या ऑफिसमध्ये हे स्पाय कॅमेरा इन्स्टॉल केला आणि त्यानंतर त्याला हे सगळे व्हिडिओज मिळाले. 2024-25 दरम्यानचे त्या साधारण एका वर्षातले व्हिडिओज आहेत. 18 फेब्रुवारीला ही तक्रार दाखवते नीरज जाधव विरोधात. त्या पोलीस त्याला उचलतात, पोलिसांना त्याच्याकडे व्हिडिओ सापडतात. आता हाच नीरज जाधव येतो 21 तारखेला, ज्या 21 तारखेचा व्हिडिओच्या सुरुवातीला उल्लेख केला होता की तो पोलिसात तक्रार दाखल करतो आणि तो असं सांगतो की अशोक खरातने त्याच्याच एका नातेवाईकासोबत किती तो चुकीचं वागला. 7 महिन्यांची जी बाळंतीण महिला होती, प्रेग्नंट आपण त्याला म्हणून, सॉरी बाळंतीण नाही, गर्भवती महिला होती, त्या गर्भवती महिलेसोबत त्याने किती घाणेरडं कृत्य केलं अशा सगळ्या पद्धतीचे तो सगळ्या डिटेल्स देतो. आणि सुरुवातीला त्याच्या विरोधात झाली एक FIR आणि त्यानंतर तो जी FIR देतो त्या FIR मध्ये तो शेवटाला उल्लेख करतो की 48 वेगवेगळे प्रॉपर्टी संदर्भातले अशोक खरातचे डॉक्युमेंट्स माझ्याकडे आहेत जे मी पोलिसांना आता सुपूर्द करतोय आणि त्याच्या व्हिडिओच्या संदर्भातला माझ्याकडे एक पेनड्राईव्ह आहे तो मी पोलिसांना लवकरच देईन. हा लवकरच देईन हा उल्लेख लक्षात ठेवा, कारण आज जेव्हा मी या सगळ्या प्रकरणाची रिमांड कॉपी वाचायला घेईन त्यावेळी तुम्हाला यातले काही महत्त्वाचे डिजिटल एव्हिडन्सेस, कोर्टात झालेल्या हिअरिंग आणि त्याच्यावरती डिफेन्स लॉयरने जो काही पेनड्राईव्हचा उल्लेख केला अशा सगळ्याच हे एक तुम्हाला हे डॉट्स जोडता येतील. नमस्कार, मी ओंकार, मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आत्ता नाशिकच्या या जिल्हा सत्र न्यायालयात आहे. आत्ता जिथं मी उभा आहे इथंच थोड्या वेळापूर्वी याच अगदी बाजूच्या रूममध्ये सुनावणी पार पडली आणि आत्ता ही कोर्टाची अगदी जुनी ब्रिटिशकालीन जुनी बिल्डिंग आहे, कारण तेव्हाची ही जिल्हाधिकारी आणि कोर्ट कचेरी ज्याला आपल्याकडे जुन्याने म्हटलं जायचं, तर कलेक्टरसुद्धा आणि कोर्ट कचेरीसुद्धा असं सगळंच कामकाज इथं सगळं चालायचं आणि त्या बिल्डिंगमध्ये आज सुनावणी पार पडली. आता सुट्टीचं कोर्ट असल्यामुळे आज फार गर्दी नव्हती, पण महत्त्वाचं काय जवळपास 200 ते 300 पोलिसांचा फौजफाटा होता आणि हा सगळा बंदोबस्त त्यांच्याकडे लादण्यात आलेला होता, त्यांच्याकडे हातामध्ये होता. आणि त्यानंतर ह्या सगळ्या सिक्युरिटीमध्ये त्याला कोर्टात आणलं. कोर्टात त्याला सुट्टीच्या कोर्टाच्या ज्या महिला त्यांनी माननीय न्यायाधीशांनी विचारलं किंवा तुझं काय म्हणणं आहे का. मागच्या वेळी त्याने म्हणणं मांडलेलं होतं, यावेळी मात्र तो काहीच त्या बोलला आणि आयो जे होते ते आयोनी हिअरिंगला सगळ्यात सुरुवात केली. सगळ्यात आधी रिमांड कॉपीचे मुद्दे काय आपण ते समजून घेऊ आणि मग कोर्टातल्या 2 आर्ग्युमेंट्स मला फार महत्त्वाचे वाटतात, कारण त्या एक म्हणजे हे सगळ्या प्रकरणामध्ये जर ह्याच्या आणखी कोणी साथीदार पोलीस शोधतायत तर हा एक क्रिमिनल कॉन्स्पिरसीचा भाग आहे का हे शोधून काढणं महत्त्वाचं ठरेल पोलिसांना. आणि जर तसं झालं बाकीचे आरोपीसुद्धा याच्यामध्ये त्यांना जर तेवढेच महत्त्वाचे वाटले आणि ते आरोपीसुद्धा त्यांच्या संगनमताने किंवा त्यांना माहिती असताना किंवा दे हॅड अ नॉलेज ऑफ व्हॉट ही वॉज डुईंग हे जर प्रूव्ह करता आलं तर याच्यामध्ये मकोका एस्टॅब्लिश होऊ शकतो. हे पहिली गोष्ट. दुसरी, या सगळ्यामध्ये जो पेनड्राईव्हचा उल्लेख आहे तो पेनड्राईव्ह कुठपर्यंत घेऊन जायला सगळ्याला बघायचे डिजिटल एव्हिडन्सेसला ते सुद्धा आपल्याला सगळं कळेल. सो आर्ग्युमेंटमध्ये काय त्यानंतर आपण बघू, पण सगळ्यात रिमांड कॉपी मला महत्त्वाची वाटते की कोणत्या बेसिसवरची आजची रिमांड आहे आणि ते काय ते समजून घेऊ पुढच्या अगदी 3 मिनिटात. या रिमांडमध्ये पहिला मुद्दा या सगळ्यामध्ये मांडलेला होता की आरोपीने मोबाईलची क्लोन कॉपी मिळाली, त्याची कॉपी आरोपीच्या मोबाईलची क्लोन कॉपी मिळालेली आहेत. त्या आरोपीच्या उपस्थितीत त्याचं आम्हाला विश्लेषण करणं आवश्यक आहे. हे का आवश्यक आहे तर आरोपीने काही लोकांचे नंबर वेगवेगळ्या नावांनी सेव्ह केलेले आहेत, तर तिला लोक नक्की कोण आहेत
त्याचे काही लोकांसोबतचे चॅट्स आहेत, काही लोकांचे सोबतचे कॉल्स आहेत, हे नक्की तो कोणासोबत या पद्धतीचं बोलणं करतोय, या गोष्टी तो कोणासोबत शेअर करतोय, हे पोलिसांना चेक करायचं. त्यामुळे आरोपीची पुढच्या 3 दिवसांची कस्टडी का हवी, म्हणजे आता 1 एप्रिलपर्यंत त्याला कस्टडी मिळाली ठीक आहे, पण 3 दिवसांच्या कस्टडीमध्ये आम्ही त्याला समोर बसवणार आहोत, त्याकडून समजून घेणार आहोत की राजा हा नंबर कोणाचा आहे, मग या व्यक्तीला तू हे काय सांगतोय, मग ही काही कोड लँग्वेज आहे का, किंवा त्याचा नंबर तू अशा वेगळ्या नावाने का सेव्ह केलाय, या सगळ्याचे रेफरन्सेस आम्हाला शोधायचे. मुद्दा क्रमांक 2, आरोपीने पीडितीला खाण्यासाठी पेढा व पिण्यासाठी खारट किंवा कडवट चवीचं पाणी तो देत होता आणि त्यामुळे पीडितीने हे खाल्ल्या पिल्यानंतर पीडितीला गरगरल्यासारखं किंवा मळमळल्यासारखं होत होतं आणि त्यानंतर पीडितीचं डोकं जड झाल्यासारखं होऊन त्यानंतर आरोपी जे बोलेल त्याप्रमाणे पीडित महिला प्रभावित होत होत्या आणि त्यानंतर आरोपी ऑफिसची लाईट बंद करून पीडितेवरती लैंगिक अत्याचार करत होता. आरोपीने हे खारट कडवट पाणी व पेढे नक्की कुठून आणले होते, त्यात तो काय मिसळत होता आणि याबाबत पोलिसांना आत्तापर्यंत त्याने कोणतीही उपयुक्त माहिती दिलेली नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, याचमुळे आम्हाला त्याच्याकडे तपास करणं गरजेचं आहे. तुम्ही महिलांच्या आत्तापर्यंत महिला जे काय म्हणतात त्या जर कॉपी किंवा माझे व्हिडिओ तुम्ही चेक केले तर तुम्हाला एक पॅटर्न कॉमन दिसेल की तो काहीतरी प्यायला द्यायचा किंवा तो काहीतरी पेढा द्यायचा, त्यानंतर गरगरल्यासारखं व्हायचं आणि मग इथून पुढे हा सगळा शोषणाचा सिलसिला सुरू होत होता. त्याबाबत त्याने कोणती पोलिसांना अद्यापपर्यंत कोणती माहिती दिली नाहीये की तो नक्की काय त्यात मिसळत होता, काय टाकत होता, त्या पेढ्यामध्ये काय होतं असं की ज्यावेळी महिलांना हे व्हायचं, याची अजून माहिती रिकवर करायची. दुसरं, सदर आरोपीने तो म्हणतात की भोंदूगिरी करून किती वेळ कोणाच्या नावावर स्थावर व जंगम मालमत्ता खरेदी केली त्याबाबत आम्ही आता तपास करतोय. यातला एक रेफरन्स असा आहे की नीरज जाधवने जे सांगितलं की 48 वेगवेगळ्या संपत्ती संदर्भात आमच्याकडे डॉक्युमेंट आहेत, ते सबमिट करायचे आहेत, ते सबमिट मी केले डॉक्युमेंट असतो म्हणतो, तर ते क्रॉस व्हेरीफाय करणं. दुसरं, याच्या खरंच काही अधिकाऱ्यांसोबत म्हणजे जसे की अभिजित ह्यातले भांडे पाटील माय नावाचे अधिकारी उपजिल्हाधिकारी होते, ते आता मंत्रालयात बहुतेक आलेत, ते मंत्रालयात बहुतेक महसूललाच आता त्यांची परत नियुक्ती झालेली आहे, तर ते तिथे आलेत. तर भांडे पाटलांची बहुतेक पत्नी आणि यांची अशी एक शेअर प्रॉपर्टी, तो 7-12 मी तुम्हाला मागच्या वाचून दाखवला होता. दुसरं काय, आणखी काही अधिकाऱ्यांची नावं आता समोर येतात की जे अधिकारी ह्याच्याकडे जायचे आणि फक्त जायचे नाही तर यांनी सामायिक जमिनी घेतल्यात किंवा सामायिक प्रॉपर्टी घेतल्यात, एक फ्लॅट घेतला दोघांच्या नावावरती, अशा गोष्टी आता दिसत आहेत. आणि ते प्रथमदर्शनी असलं तरी सुद्धा त्यामुळे आणखी तपास करायचे आहेत, त्यामुळे आणखी कोणाच्या नावावरती यांनी घेऊन ठेवल्यात का प्रॉपर्टी आम्हाला ते पण चेक करायचं आहे. त्यानंतर ते म्हणतात अटक आरोपीस गुन्हा करताना इतर कोणी मदत केली आहे का, तसे असल्यास आरोपीचा तपास करणे आम्हाला बाकी आहे. आता इथे अँगल एस्टॅब्लिश होतो मकोकाचा, जो मी तुम्हाला सुरुवातीला सांगण्याचा प्रयत्न केला. मला खूप लोक प्रश्न विचारतात की रुपाली चाकणकर या सगळ्यामध्ये आरोपी होतील का, तर आपण त्या अनुषंगाने पडलेलं हे पाऊल का म्हणून असं बघायचं ते समजून घ्या. ज्यावेळी हा मुद्दा पहिल्यांदा येतोय की आरोपीचे आणखी कोणी साथीदार आहेत का आम्हाला बघायचे, त्यावेळी पोलिसांना ह्याची गॅरंटी वाटते किंवा अशा संदर्भात त्यांना पोलिसांकडे काही लिंक्स आहेत किंवा अशा संदर्भात त्यांच्याकडे काही सोर्सेस आणि काही पुरावे आहेत की काही रेफरन्सेस आहेत की ज्याच्या आधारे पोलिसांना वाटतं की हा एकटं नव्हता करत, यामध्ये आणखी काही व्यक्ती सहभागी आहेत. ज्या व्यक्तींना हा काय करतोय माहिती होतं किंवा ते त्या नॉलेजमध्ये होत्या, त्यांना ते माहिती होतं, त्यांना त्याची इन्फॉर्मेशन होती, असं असतानाही संबंधित व्यक्ती पुढे आल्या नाहीत, उलट त्यांनी हे होऊ दिलं. असं जर असेल तर येणाऱ्या काळामध्ये हे एकत्रित यांनी सगळे निवड केलं आहे का ते बघणं आणि मग तिथून पुढे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा ज्याची मागणी केली जाते मकोका लावा, पण ते लावणं इतकं सोपं नाही. त्या संदर्भातले एव्हिडन्सेस पोलिसांकडे असणं गरजेचं आहे. त्यामुळे आणखी साथीदार कोण आहेत हे पोलिसांना शोधायचं आहे आणि त्याच अनुषंगाने आत्ताचा ह्या सगळ्यामधला हा उल्लेख आहे. आता लोक प्रश्न विचारतात रुपाली चाकणकर सह आरोपी होतील का, तर मला ते इतक्या सहजासहजी वाटत नाही. त्याचं कारण समजून घ्या. रुपाली चाकणकर 2च बाबतीत ह्या सगळ्यामध्ये येऊ शकतात, म्हणजे सह आरोपी होऊ शकतात. बाकी त्या प्रकरणामध्ये आता त्यांचे दोन्ही राजीनामे झाले, म्हणजे महिला प्रदेश अध्यक्षपदाचा झाला आणि वुमन्स कमिशनचा पण झाला. एकतर कोणतरी आरोपी महिला कोणतरी पीडित महिला असेल किंवा पुरुष असेल जिने येऊन हे सांगितलं पाहिजे की चाकणकरांना हे सगळं माहिती होतं की हे एक्झॅक्टली काय करतात, काय नाही तरी चाकणकरांनी पाठराखण केली. किंवा दुसरं, ज्या पद्धतीने महिला आयोगाने त्यावेळी सुमोटो कॉग्निझन्स घेऊन ते दत्तात्रय खेमनारच्या पेपरला नोटीस पाठवली आणि त्या प्रकरणात अहिल्यानगरच्या एसपीने सांगितलं की अरे हे तर महिलांची बदनामी होती आणि तुम्ही यामध्ये कारवाई करा आणि त्याच्यावरती त्याचा पेपर बंद पाडा. हे जेव्हा सांगितलं त्यावेळी त्यांचा ह्यामध्ये किती ॲक्टिव्हली रोल होता हे त्यावेळी दिसलेलं होतं. पण मुद्दा असा आहे की कोणतरी महिलाने येऊन हे सगळं सांगितलं पाहिजे की माझ्या बाबतीत हे झालं आणि रुपाली चाकणकरांना ते माहीत होतं किंवा माझी चाकणकरांना मी तक्रार केली तरी त्यांनी त्याचा कॉग्निझन्स नाही घेतला किंवा हा बाबा जे करत होता त्या सगळ्याबद्दल चाकणकर वॉज अवेअर ऑफ एव्हरीथिंग, तरच होऊ शकते. किंवा दुसरं महत्त्वाचं म्हणजे यानेच चौकशीमध्ये सांगितलं पाहिजे की त्यांना हे सगळं माहिती होतं किंवा चौकशीमध्ये चाकणकर आणि ह्या दोघांच्या संदर्भात काही पुरावे सापडले पाहिजेत, तरच होऊ शकतं. नाहीतर ही मागणी फक्त एक राजकीयदृष्ट्या मर्यादित राहते. आता या सगळ्यामध्ये आणखी काय आहे,
सदरचा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून आरोपीने फिर्यादीवरती दीर्घकालीन लैंगिक अत्याचार केला असून तपास अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. सो इनिशियल स्टेजमध्ये तपास आहे असं पोलीस सांगतात आणि त्यामुळे आरोपीकडून गुन्ह्याची महत्त्वाची तपशीलवार माहिती मिळणं महत्त्वाचं आहे. आरोपीकडून डिजिटल पुरावे, आर्थिक व्यवहार तसेच पीडितांची माहिती घेणं बाकी आहे. त्यामुळे आम्ही असं म्हणतोय की 29 तारखेला आम्ही जेव्हा आणलेला आहे तेव्हा त्याची आणखी 3 दिवसाची कस्टडी व्हावी, म्हणजे साधारण 1 दिवसापर्यंतची कस्टडी मिळावी. आता तुम्हाला जे काय वाचून दाखवलं आणखी काय काय होतं त्याच्यामधला एक शब्द महत्त्वाचा तो म्हणजे डिजिटल एव्हिडन्सेस. का याचा उल्लेख जाईल ह्या व्हिडिओच्या मी सुरुवातीला केलेला जो नीरज जाधवच्या पेनड्राईव्हकडे. नीरज जाधव म्हटलं की तो पेनड्राईव्ह मी तुम्हाला आणून देईन असं त्याने सांगितलं. तो सबमिट नाही केलाय, समजून घ्या. त्यामुळे आपल्याला आता जे काही सगळे व्हिडिओज वगैरे येतात ते व्हिडिओज बाहेर जरी येत असले ते सुद्धा ते इथे पटलावरती आणि कोर्ट रूममध्ये येणं जास्त महत्त्वाचं आहे की त्याच्यामध्ये दिसेल की ह्याने किती महिलांसोबत काय केलंय आणि मग त्याचा ॲनालिसिस होईल. कारण त्या अनुषंगाने आज जे चे सचिन भाटे जे लॉयर आहेत त्यांनी मुद्दा उपस्थित केला. ते असं म्हणाले की मागच्या तपासात तुम्ही जे काही सांगितलं आम्हाला तो पेनड्राईव्ह तुम्ही जप्त केलेला नाहीये. सो त्यामुळे हे जे काही व्हिडिओ येत आहेत ते व्हिडिओ जेन्युइन आहेत का याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे ते डिजिटल एव्हिडन्सेसचा जो पेनड्राईव्ह आहे तो पेनड्राईव्ह अजून पोलिसांना रिकवर झालाय असं पोलीस हाऊसमध्ये तरी असं पोलीस इथे कोर्टासमोर तरी सांगत नाहीयेत आणि तो पेनड्राईव्ह देणार आहे असा उल्लेख कोण करतंय, असा उल्लेख करतोय नीरज जाधव. त्यामुळे यातलं सत्य काय हे थोड्याच वेळात म्हणजे थोड्या येणाऱ्या काळामध्ये अर्थात 1 तारखेला जेव्हा रिमांड येईल तेव्हा ते नक्की कोणत्या बेसिसवरती बोलतात ते बाहेर येईल. दुसऱ्या सगळ्यामध्ये महत्त्वाचं असं होतं की फक्त इतकंच नाही, मागच्या वेळी सांगितलं होतं की रिव्हॉल्वर जप्त झाली, तो पोचिंगमध्ये त्याचा हे आहे का म्हणजे आपण शिकारीमध्ये वगैरे त्याचा रोल आहे की नाही या सगळ्या गोष्टी अजून पुढे येतील. पण आरोपी सहकार्य करत नसल्याने तपास पुढे जात नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता हे 3 दिवस जे काही वाढवून दिलेत हे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला संधी दिलेली आहे कोर्टाने की तुम्ही आणखी इन्व्हेस्टिगेट करा आणि या सगळ्यामधून तुम्ही आणखी कोणत्या गोष्टी उकरता येतात का त्या उकरून तुम्ही काढा आणि मग त्या कोर्टासमोर ठेवा आणि मग त्यानंतर ही सगळी केस वॉटर टाईट होईल. पण आताच्या घडला काय, आताच्या घडला केस प्राथमिक अवस्थेत असं ते सांगतात आणि मूळ मुद्दा असा आहे व्हिडिओज रिकवर करायचे असतील तर नीरज जाधव त्याचा स्रोत आहे. नीरज जाधवकडून ते रिकवर झाले पाहिजे. तो म्हणतो पेनड्राईव्ह आणून देणार आहे आणि त्याचमुळे डिफेन्स लॉयरने ह्या सगळ्यावरती प्रश्न उपस्थित केला की मग जर तुमच्याकडे गोष्टी रिकवर झालेल्या नाहीत तर तुम्ही का रे आणि कोणत्या बेसिसवरती रिमांड मागताय असं आणि मग रिमांडचे मुद्दे रिपिटेटिव्ह कसे आहेत असं ते सगळं सांगत होते. अर्थात सगळ्या गोष्टींचे अपडेट थेट त्या ठिकाणावर जाऊन आणि ग्राउंड झिरोवर तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे. यासाठी सगळ्यासाठी तुम्ही मुंबई तक बघा. आजचे 2 टेकअवेज फार महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे संघटित गुन्हेगारीच्या दृष्टीने या सगळ्याचा तपास सुरू झाला आहे का, कारण याचे साथीदार कोण आहेत हे आता पोलिसांना चेक करायचं आहे. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओचे पेनड्राईव्ह जो आहे तो पुढे येणं फार महत्त्वाचं आहे. कारण डिजिटल एव्हिडन्सेसमध्ये त्याचा मोबाईल क्लोन रिकवर झाला आहे, ती कॉपी त्यांना हस्तगत झालेली आहे. पण गुन्ह्याची व्याप्ती इतकी वाढलेली आहे की आणखी महिला सगळ्यामध्ये येणार आहेत, त्या येऊन बोलणार आहेत आणि तसं जर होणार असेल तर मग त्याच्या अनुषंगाने जे डिजिटल एव्हिडन्सेस आहेत त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन करायचं आहे. त्या आरोपीला समोर बसवून करायचं आहे. त्याने या नावाने कोणाचे नंबर का सेव्ह केले, तो अशा व्यक्तीची या कोड्यामध्ये का बोलतोय, हे नक्की कोडवर्ड्स काय, शॉर्ट फॉर्म्स काय, सगळ्याचे तपशील तुमच्यापर्यंत पोहोचवायचे मला. मुंबई तक आवर्जून बघत राहा. आणि महत्त्वाचं काय, तुमचे कोणते ह्या सगळ्या संदर्भातले कायदेशीर प्रश्न असतात ना किंवा इन्व्हेस्टिगेशनमध्ये तुम्हाला काय प्रश्न पडला असेल कमेंट करा. आय एम शुअर मी पुढच्या व्हिडिओत त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करतो आणि तो स्क्रीनशॉट सुद्धा मी स्क्रीनवरती शेअर करेन. मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओमकार आज नाशिकच्या जिल्हा कोर्टात.